दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या डोंगरांच्या मध्ये एक छोटंसं गाव होतं, कासारवाडी. गाव फार मोठं नव्हतं. 30-35 घरं, एक जुनं विठोबाचं मंदिर, बाजूला पिंपळाचं झाड आणि पुढे लाल मातीचा रस्ता. गावातलं आयुष्य शांत होतं. सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा आणि रात्री 8-9 वाजता सगळं शांत व्हायचं. पण त्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यावर गावात एक विचित्र घटना सुरू झाली आणि त्या घटनेचं केंद्र होता एक माणूस, नामदेव पाटील. नामदेव साधा शेतकरी होता, गावात सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा. त्याची बायको लक्ष्मी आणि 10 वर्षाचा मुलगा श्याम. सगळं आयुष्य अगदी साधं. पण जून महिन्याच्या एका रात्रीपासून नामदेवच्या आयुष्यात काहीतरी बदलायला लागलं. त्या रात्री चक्क जोरदार पाऊस पडत होता. घराच्या कौलांवर पावसाचे थेंब सतत आपटत होते. लक्ष्मी आणि श्याम झोपले होते, पण रात्री साधारण 2च्या सुमाराला लक्ष्मीला अचानक जाग आली. तिला वाटलं कोणीतरी दारावर हलकसं ठोकत आहे. ती काही क्षण शांत पडून राहिली. आवाज पुन्हा आला. लक्ष्मी उठली. तिने नामदेवकडे पाहिलं. तो तिच्या बाजूला नव्हता. तिला वाटलं कदाचित तो बाहेर गेला असेल. ती हळूच उठली आणि दाराकडे गेली. दार उघडलं. बाहेर काळोख होता. पावसाच्या पडद्यामधून काहीच दिसत नव्हतं, पण अंगणात तिला एक गोष्ट दिसली. नामदेव उभा होता, पावसात पूर्ण भिजलेला, पण तो काही हलत नव्हता. तो फक्त घराकडे पाठ करून उभा होता. लक्ष्मीने हाक मारली, अहो अहो काय करताय तिथे? काही उत्तर नाही. ती अजून जवळ गेली. अहो ऐकलत का? नामदेव हळूच वळला, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गोष्ट होती. तो डोळे पूर्ण उघडे ठेवून तिच्याकडे पाहत होता. जणू तो झोपेतून उठलेला नव्हता, तर जणू कोणीतरी दुसरं त्याच्या हातून पाहत होतं. लक्ष्मी घाबरली. काय झालंय तुम्हाला? नामदेव काही क्षण काही बोललाच नाही. तो हळू आवाजात म्हणाला, तो पुन्हा आला होता. लक्ष्मीच्या अंगावर काटा आला. कोण? नामदेवने मागच्या अंधाराकडे पाहिलं आणि म्हणाला, तो जो मला हाक मारतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेवला काहीच आठवत नव्हतं. लक्ष्मीने विचारलं. तो हसला, अगं मी कधी बाहेर गेलोच नाही. लक्ष्मी शांत झाली नाही, पण तिने जास्त काही बोललंही नाही. तिला वाटलं कदाचित तिला स्वप्न पडलं असेल. पण पुढच्या काही दिवसांत गोष्टी अजून विचित्र होऊ लागल्या. नामदेव रात्री अचानक उठून बसायचा. कधी अंगणात जायचा, कधी घराच्या कोपऱ्यात उभा राहायचा. सकाळी त्याला काहीच आठवायचं नाही. एका रात्री तर लक्ष्मीने पाहिलं, नामदेव घराच्या भिंतीकडे तोंड करून हळू आवाजात कोणाशी तरी बोलत होता, पण तिथे कोणीच नव्हतं. ती घाबरायला लागली. एक दिवस तिने शेजारच्या हरिकाकांना सांगितलं. हरिकाका गावातले थोडे वयस्कर आणि अनुभवी माणूस होते. ते शांतपणे ऐकत राहिले. मग म्हणाले, आज रात्री मी पाहतो. त्या रात्री हरिकाका घराच्या बाहेर लपून बसले. रात्री जवळजवळ 2 वाजले. गाव पूर्ण शांत, फक्त कीटकांचा आवाज. अचानक घराचे दार हळूच उघडलं. नामदेव बाहेर आला. तो सरळ अंगणात गेला. हरिकाका शांतपणे पाहत होते. नामदेव अंगणाच्या मध्यभागी थांबला आणि अचानक तो जमिनीवर बसला. त्याने मातीमध्ये बोटाने काहीतरी काढायला सुरुवात केली. हरिकाका जवळ आले, पण त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांचा श्वास अडखळला. मातीमध्ये नामदेवने एक विचित्र चिन्ह काढलं होतं. ती साधी आकृती नव्हती, ते होतं करणीचं चिन्ह. हरिकाकांच्या तोंडातून नकळत शब्द निघाले, अरे देवा! त्या क्षणी नामदेवने डोकं वर केलं आणि त्याने सरळ हरिकाकांकडे पाहिलं, पण तो नामदेव नव्हता. त्या चेहऱ्यावर एक थंड हसू होतं आणि तो म्हणाला, तुम्ही उशीर केलात. हरिकाकांच्या पायाखालची जमीन थरथरली, कारण त्या क्षणी त्यांना एक गोष्ट समजली. हे साधं झपटणं नव्हतं. कोणीतरी नामदेववर करणी केली होती आणि ती करणी अजून सुरू झाली होती. हरिकाका काही क्षण नामदेवकडे पाहतच राहिले. पावसाने ओलसर झालेल्या मातीमध्ये ते विचित्र चिन्ह अजूनही स्पष्ट दिसत होतं. नामदेव बसलेला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर हसू काहीतरी वेगळंच होतं. हरिकाकांनी थरथरत्या आवाजात विचारलं, नामदेवा,
काय करतोयस तू? नामदेव काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळूहळू डोकं वाकवलं आणि अतिशय मंद आवाजात म्हणाला, मी नाही करत, तो करतोय. हरिकाकांच्या अंगावर काटा आला. कोण? नामदेवने अंगणाच्या बाहेरचा काळोखाकडे बोट दाखवलं. तो, जो मला इथे बसायला सांगतो. हरिकाकांनी त्या दिशेने पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं, फक्त काळोख आणि पावसाचा मंद आवाज. हरिकाका काही बोलणार इतक्यात नामदेव अचानक उभा राहिला. तो हरिकाकांच्या अगदी जवळ आला. त्याचे डोळे चमकत होते. तुम्ही इथे यायला नको होतं. हरिकाका 2 पावलं मागे सरकले. काय बोलतोयस तू? नामदेव काही बोलला नाही. तो अचानक वळला आणि घरात निघून गेला. हरिकाका बराच वेळ तिथे उभे राहिले. मातीमध्ये काढलेलं ते चिन्ह अजूनही तिथे होतं. त्यांनी ते नीट पाहिलं. त्यांना आठवलं, हे साधं चिन्ह नव्हतं. गावातल्या जुन्या लोकांकडून त्यांनी ऐकलं होतं. हे कळणीचं चिन्ह होतं. आणि जेव्हा कोणावर कळणी केली जाते तेव्हा कधी कधी ती व्यक्ती स्वतःलाच कळत नाही अशा गोष्टी करायला लागते. हरिकाकांच्या कपाळावर घाम आला. हे काहीतरी गंभीर आहे. ते स्वतःशीच पुटपुटले. सकाळ झाली. गावात सगळं नेहमीसारखं दिसत होतं. पण हरिकाकांच्या मनात रात्रभर पाहिलेलं दृश्य फिरत होतं. ते थेट नामदेवच्या घरी गेले. लक्ष्मी अंगणात झाडू मारत होती. हरिकाका थोडे गंभीर दिसत होते. लक्ष्मी, नामदेव कुठे आहे? घरात झोपले आहेत अजून. हरिकाकांनी हळू आवाजात विचारलं. काल रात्री काय झालं तुला माहिती आहे का? लक्ष्मीनं डोकं हलवलं. नाही, काय झालं? हरिकाका काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी काल रात्री पाहिलेलं सगळं सांगितलं. लक्ष्मीच्या हातातून झाडू खाली पडली. काय म्हणता तुम्ही? मी स्वतः पाहिलं. तो मातीमध्ये कळणीचं चिन्ह काढत होता. लक्ष्मीच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. पण नामदेव असं काही करणार नाही. हरिकाका शांतपणाने म्हणाले, मला माहित आहे, म्हणूनच तर भीती वाटते. तेवढ्यात घराच्या आतून नामदेव बाहेर आला. तो अगदी सामान्य दिसत होता. अहो हरिकाका, सकाळी सकाळी? हरिकाका त्याच्याकडे नीट पाहत राहिले. नामदेव हसत होता, जणू काल रात्री काहीच झालं नव्हतं. हरिकाकांनी थेट विचारलं, काल रात्री तू अंगणात बसून मातीमध्ये काहीतरी काढत होतास? नामदेव चकित झाला. मी? हो, तूच. नामदेव हसला. काका, मी काल रात्री बाहेर गेलोच नाही. हरिकाकांनी त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं. ते पूर्णपणे सामान्य दिसत होते. पण तरीही हरिकाकांच्या मनात शंका संपली नव्हती. त्या दिवसांनंतर गोष्टी अजून विचित्र होऊ लागल्या. नामदेवचा स्वभाव बदलायला लागला. तो अचानक शांत व्हायचा. कधी कधी एकटक अंधाराकडे पाहत बसायचा. लक्ष्मीने काही विचारलं तर तो म्हणायचा, तो पुन्हा येईल. कोण? ती विचारायची. पण नामदेव उत्तर द्यायचा नाही. एका रात्री तर भयानक गोष्ट घडली. रात्री साधारण 2:30 वाजले. लक्ष्मीला अचानक मुलगा श्यामच्या खोलीतून आवाज ऐकू आला. ती घाबरून उठली. ती श्यामच्या खोलीत धावत गेली आणि तिने जे पाहिलं ते पाहून तिच्या तोंडातून किंकाळी निघाली. नामदेव तिथे उभा होता आणि तो श्यामच्या पलंगाजवळ उभा राहून त्याच्याकडे एकटक पाहत होता. श्याम घाबरून कोपऱ्यात बसला होता. आई! लक्ष्मीने जोरात ओरडलं. अहो, काय करताय? काय करताय तुम्ही? बाजूला व्हा. नामदेव हळूच वळला. त्याचा चेहरा पूर्ण शांत होता. पण त्याने जे शब्द बोलले ते ऐकून लक्ष्मीच्या अंगावर काटा आला. तो म्हणाला, त्याला घेऊन जायचं आहे. लक्ष्मी घाबरून पुढे म्हणाली, कुठे? नामदेव काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, जिथून तो मला बोलवतो. त्या रात्रीनंतर संपूर्ण गावात बातमी पसरली. लोक कुजबुजू लागले. नामदेववर करणी झाली आहे. कोणीतरी त्याला झपाटलं आहे. हरिकाकांना आता खात्री पटली होती. ही साधी गोष्ट नव्हती. म्हणून त्यांनी ठरवलं, गावाबाहेरच्या एका अनुभवी गुरुजींना बोलवायचं. कारण जर ही खरोखर करणी असेल तर ती मोडायला साधा उपाय चालणार नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी हरिकाका गावातून निघाले गुरुजींना बोलवायला. पण त्यांना अजून एक गोष्ट माहिती नव्हती. ते गावाबाहेर जात असताना गावाच्या काठावरच्या जुन्या पिंपळाच्या झाडामागे कोणीतरी उभं होतं आणि ते शांतपणे हरिकाकांकडे पाहत होतं. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, जणू त्याला सगळं माहीत होतं. हरिकाका गावाबाहेरच्या रस्त्यावरून चालत होते. संध्याकाळ संपत होती. आकाशात काळे ढग जमले होते आणि थंड वारा सुटला होता.
कासारवाडीच्या शेवटी एक जुना पिंपळाचं झाड होतं. गावातल्या म्हाताऱ्या लोकांचा विश्वास होता की त्या झाडाजवळ रात्री कोणी जाऊ नये, कारण तिथे काहीतरी असतं. पण त्या रात्री हरिकाकांच्या मनात इतकी चिंता होती की त्यांनी त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. ते झपाट्याने चालत होते, पण जेव्हा ते पिंपळाच्या झाडाजवळ पोचले तेव्हा अचानक वाऱ्याचा वेग वाढला. झाडांची पानं जोरात सळसळू लागली. हरिकाका थांबले. त्यांना एक विचित्र भावना आली, जणू कोणीतरी त्यांच्याकडे पाहत आहे. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. रस्ता रिकामी होता, पण अचानक त्यांच्या मागून एक मंद हसू ऐकू आलं. हरिकाका घाबरून वळाले, पण तिथे कोणीच नव्हतं, फक्त पिंपळाचं झाड आणि काळोख. त्यांनी स्वतःला सावरलं. वेळ लागलाय का मला, ते पुटपुटले आणि ते पुढे निघून गेले. पण त्यांना अजिबात कळलं नाही, त्या झाडामागे खरंच कोणीतरी उभं होतं आणि तो माणूस हळूहळू अंधारात नाहीसा झाला. त्या रात्री गावात वातावरण खूप तणावाचं होतं. नामदेवच्या घरात कोणीही शांत नव्हतं. लक्ष्मी सतत देवासमोर बसली होती. श्याम तिच्या जवळ बसला होता. आई, बाबा पुन्हा तसेच होतील का, श्यामने विचारलं. लक्ष्मी काही बोलली नाही. तिला स्वतःलाच उत्तर माहिती नव्हतं. घराच्या आत नामदेव शांत झोपलेला होता, पण आता त्याचा श्वास जड होता, जणू तो काहीतरी स्वप्न पाहत होता. रात्री साधारण 3 वाजता नामदेवचे डोळे उघडले, पण ते जागे झाल्यासारखे नव्हते. ते रिकामी होते. तो हळूहळू उठला आणि सरळ बाहेर चालत गेला. दार आपोआप किरकिरत उघडलं. अंगणात थंड वारा वाहत होता. नामदेव सरळ गावाच्या बाहेरच्या दिशेने चालायला लागला, जणू कोणीतरी त्याला बोलवत होतं. काही वेळाने तो पिंपळाच्या झाडाजवळ पोचला. तिथे पूर्ण काळोख होता, पण अचानक झाडामागून एक सावली पुढे आली. तो एक माणूस होता. त्याचा चेहरा अंधारात स्पष्ट दिसत होता, पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक होती. तो हळू आवाजात म्हणाला, आलास शेवटी. नामदेव शांत उभा राहिला. त्याचा आवाज बदलला. तू मला का बोलवतोयस? तो माणूस हलकासा हसला. कारण तुझ्यावर जे सुरू आहे ते अजून संपलेलं नाही. नामदेवचे हात थरथरू लागले. मला सोड. तो माणूस जवळ आला. त्याने नामदेवच्या डोक्यावर हात ठेवला आणि मंद आवाजात म्हणाला, सोडणार नाही, अजून नाही. त्या क्षणी नामदेव अचानक जमिनीवर कोसळला. तो तडफडायला लागला. त्याच्या तोंडातून विचित्र आवाज येत होते, जणू त्याच्या आत काहीतरी लढत होतं. तो माणूस शांतपणे पाहत होता. मग त्याने जमिनीवर काहीतरी टाकलं. ते एक लहान काळं दोर, ज्यावर काही मंत्र लिहिलेले होते. तो म्हणाला, आता बघ किती दिवस टिकतोस. सकाळ झाली. गावात गर्दी जमली होती, कारण नामदेव पिंपळाच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. हरिकाका अजून परतले नव्हते. लक्ष्मी रडत होती. गावकरी कुजबुजत होते. हे काहीतरी वाईट आहे. खरंच करणी झाली आहे. तेवढ्यात एक म्हातारा गावकरी खाली वाकला. त्याने नामदेवच्या हातात अडकलेला तो काळा दोर पाहिला. त्याचा चेहरा फिकट झाला. तो म्हणाला, अरे देवा, ही तर खरी करणी आहे. तेवढ्यात दूर एक रस्त्यावर एक बैलगाडी थांबली. त्यातून 2 माणसं उतरली. एक होते हरिकाका आणि त्यांच्यासोबत होते एक वृद्ध गुरुजी होते. त्यांचे केस पांढरे, डोळे तीक्ष्ण. ते हळूहळू नामदेव जवळ आले. त्यांनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग त्यांनी त्या काळ्या दोराकडे पाहिलं. त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले, उशीर झाला आहे. गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. हरिकाकांनी घाबरून विचारलं, म्हणजे? गुरुजी हळू आवाजात म्हणाले, करणी खूप खोलवर गेली आहे. गुरुजी नामदेवजवळ शांतपणे बसले होते. गावातले सगळे लोक त्यांच्या भोवती जमले होते. वातावरण शांत होतं की लोकांना स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता. नामदेव अजूनही बेशुद्ध पडला होता. गुरुजींनी त्याच्या कपाळावर हात ठेवला. काही क्षण त्या डोळे बंद करून बसले. मग त्यांनी डोळे उघडले आणि गंभीर आवाजात म्हणाले, ही साधी करणी नाही, कोणीतरी खूप द्वेषाने केली आहे. हरिकाका चिंतेने म्हणाले, गुरुजी, मग उपाय आहे का? गुरुजी शांतपणाने म्हणाले, उपाय आहे, पण सोपा नाही. त्या रात्री गुरुजींनी नामदेवच्या घराच्या अंगणात विधी सुरू केला. मध्यभागी एक मोठा यज्ञ केला गेला. भोवती गावकरी उभे होते. नामदेवाला अंगणात बसवलं गेलं. त्याचे हात बांधले होते, कारण तो अचानक हिंसक होत होता. गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. हवा अचानक थंड झाली आणि काही क्षण नामदेवचं शरीर थरथरायला लागलं. त्याचे डोळे मोठे झाले. तो अचानक जोरात ओरडला,
थांबा! गावकरी खावरले. नामदेवचा आवाज पूर्णपणे बदलला होता. तो रागाने म्हणाला, तुम्हाला वाटतं मला थांबवू शकता? गुरुजी शांत होते. ते मंत्र मोठ्याने म्हणू लागले. नामदेव जमिनीवर आपटायला लागला. जणू त्याच्या हात काहीतरी जोराने झुंजत येत होतं. मग अचानक त्याच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी निघाली आणि तो पूर्ण शांत पडला. सगळीकडे शांतता पसरली. गुरुजींनी खोल श्वास घेतला. करणी तुटली आहे. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळाने नामदेव हळूहळू शुद्धीवर आला. त्याने आजूबाजूला पाहिलं. मी इथे कसा आलो? लक्ष्मी धावत आली आणि त्याला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. नामदेवला काहीच आठवत नव्हतं. जणू गेले काही दिवस त्याच्या आयुष्यातून गायब झाले होते. सकाळ झाली. गुरुजी गावातून निघायला तयार झाले. हरिकाका त्यांच्यासोबत चालत होते. तेव्हा हरिकाकाने विचारलं, गुरुजी ही करणी कोणी केली होती? गुरुजी काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळूच उत्तर दिलं, ज्याने केली आहे तो तुमच्या गावातलाच आहे. हरिकाका चकित झाले. म्हणजे? गुरुजी म्हणाले, माणसाचा द्वेष कधी कधी भूतांपेक्षाही भयानक असतो. त्या दिवसांपासून नामदेवचं आयुष्य पुन्हा सामान्य झालं. घरात पुन्हा शांतता आली. पण गावात एक गोष्ट कायम राहिली. लोक अजूनही कुजबुजत होते. नामदेववर करणी कोणी केली होती? कारण त्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच कधी कळलं नाही. आणि कासारवाडीच्या शांत गावात त्या घटनेची गोष्ट अजूनही लोक हळू आवाजात सांगतात. करणीची गोष्ट. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.